जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. श्लोक 18. उदाराः सर्व एवैते ज्ञानी तु आत्मैव मे मतम् आस्थितः सहि युक्तात्मा मामेव अनुत्तमां गतिम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, उदार म्हणजे थोर लोक किंवा दानशूर लोक, जे इच्छा पूर्ण करतात. जे मागितले जाते तेच ते देतात. अर्जुना, माझी ही इच्छा आहे. ती इच्छा काय आहे? जे माझ्याकडे वळतात आणि माझ्याकडे मागतात त्यांनी मागितलेली सर्व फळे देण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यांना देणे हा माझा संपूर्ण हेतू आहे. पण माझी ती इच्छा कधी पूर्ण होणार? जेव्हा कोणी माझ्याकडे येऊन विचारते, हे श्रीकृष्णा, मला हे पाहिजे आहे, मला हे द्या, नाही का? होय, माझ्याकडे येऊन मागणारे लोक असतील तर देण्याची माझी इच्छा कायम राहील. याचा अर्थ जेव्हा लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडे मागतात आणि माझ्याकडून कर्मांची फळं घेतात, तेव्हा माझी देण्याची इच्छा पूर्ण होते. म्हणजे जे माझ्याकडे येऊन मागतात ते माझी इच्छा पूर्ण करत आहेत. म्हणून जे लोक माझ्याकडे वळतात आणि मला विचारतात ते सर्व महान लोक आणि उदार लोक आहेत. त्यांनी मला काहीही विचारू द्या. जरी त्यांना हरवलेली संपत्ती किंवा नवीन संपत्ती हवी असेल, किंवा ते मला हेही विचारू शकतात, हे श्रीकृष्णा, मला आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार द्या. ते असेही विचारू शकतात की, हे श्रीकृष्णा, मला तुम्ही हवे आहात. तर हे चारही प्रकारचे भक्त म्हणजे थोर किंवा उदार लोक, म्हणजेच माझी इच्छा पूर्ण करणारे लोक आहेत. ते सर्व माझे औदार्य आणि माझी देण्याची इच्छा आणि देत राहण्याची माझी इच्छा चमकवत आहेत. तर ते सर्व उदार लोक आहेत. येथे या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये एक भक्त विचारत आहे, हे श्रीकृष्णा, मला तुम्ही हवे आहात. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण त्याला ज्ञानी किंवा सर्वात धार्मिक असे म्हणतो. तो माझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही आणि मीही त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. शरीराच्या अस्तित्वासाठी ज्याप्रमाणे आत्मा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मला एक ज्ञानी किंवा परमपुण्य भक्त हवा आहे, ज्याला मी एकटाच त्याच्या जगण्यासाठी हवा आहे. याचा अर्थ असा की तो ज्ञानी माझा खरा देण्याचा स्वभाव टिकून ठेवण्यास मदत करत आहे. तो माझ्यासाठी आत्म्यासारखा आहे. तो सदैव माझ्यासोबत असतो. त्याची केवळ माझ्यावरच भक्ती असते. त्याचे लक्ष फक्त माझ्यावरच केंद्रित आहे, असा माझा भक्त असतो. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा एका भक्तावर आपले पूर्ण प्रेम आणि कृपा यांचा वर्षाव करत आहेत. परमात्मा घोषित करतात की तो भक्त त्यांच्यासाठी आत्म्यासारखा आहे. म्हणून आपण सर्वांनी रोज म्हणूया, हे श्रीकृष्णा, मला तुम्ही हवे आहात.
तुमच्याशिवाय मला दुसऱ्या कशाचीही गरज नाही. श्रीकृष्ण परमात्म्यांचे भरपूर कृपा आणि पूर्ण प्रेम मिळवण्यासाठी असे करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आपण सगळ्यांनी जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेव अनुत्तमां गतिम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. उदाराः सर्व एवैते ज्ञानी तु आत्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेव अनुत्तमां गतिम्. ओम. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेव
अनुत्तमां गतिम्. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची